ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काल आपण रिड्यूस सिलेबस जो आहे फिजिक्सचा ह्या वर्षीसाठी जो रिड्यूस केलेला आहे 25% सिलेबस त्याच्याबद्दलचं पूर्ण डिस्कशन केलं. कोणते कोणते पॉइंट आपल्याला कोणते कोणते पॉइंट त्याच्यातले अभ्यासायचे नाहीत आणि अभ्यासायचे नसताना सुद्धा कोणते पॉइंट जे सीईटीला आणि नीटला महत्वाचे आहेत पूर्ण डिस्कशन आपण कालच्या लेक्चरला घेतलं. आज आपण आपल्या पुढच्या टॉपिक कडे जाणार आहोत. कालच्या डिस्कशन मध्ये मी कालच म्हटलं रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट जो आहे त्याच्यात 25% सिलेबस जो रिड्यूस केलेला आहे त्याच्यामध्ये रोलिंग मोशनचा पार्ट आहे आणि स्फिअर ऑफ डेथचा पार्ट आहे. आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन पर्यंत पोहोचलो होतो. त्याच्यानंतर स्फिअर ऑफ डेथ हा आपला पॉइंट होता, पण तो पॉइंट यावर्षी गाळलेला असल्यामुळे आपण पुढच्या पॉइंटवर म्हणजेच कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया ही काय कन्सेप्ट आहे याच्यावर जाणार. ठीक आहे, तो मोमेंट ऑफ इनर्शिया हे बघण्याआधी नेमकी कन्सेप्ट काय हे बघण्याआधी याच्या नेमकं प्रॉपर्टीज काय आहे ती कोणाशी अॅनालॉगस आहे ही जर आयडिया तुम्हाला आधी आली तर तुम्हाला लगेच कळेल की नेमकी कन्सेप्ट काय मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तुमचं जे रोटेशनल डायनॅमिक्स हे जे चॅप्टर आहे या चॅप्टरला खरं या पॉइंट पासून सुरुवात होते. आतापर्यंतचा आपण जो भाग बघितला तो मोस्ट ऑफ सर्क्युलर मोशनचा होता. रोटेशनल डायनॅमिक्सचा पार्ट हा आपल्याला बघायचा. मग याच्यामध्ये सगळ्यात आधी मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय तर बघा आपण लिनियर सुरुवातीला जेव्हा सर्क्युलर मोशनच्या बाबतीत आपण विचार केला तेव्हा लिनियर आणि सर्क्युलर या दोन क्वांटिटीज एकमेकांना कशा अॅनालॉगस आहेत ते आपण बघितलं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जसं लिनियर मध्ये आपण व्हेलॉसिटी म्हणतो त्या पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये आपण अँग्युलर व्हेलॉसिटी मेजर करत असतो. बरोबर आहे. म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी इज द केस इन सर्क्युलर मोशन which is analogous to velocity in linear motion. त्याच पद्धतीने ऍक्सेलरेशन सुद्धा आपण लिनियर मध्ये फक्त ऍक्सेलरेशन म्हणतो तसं सर्क्युलर मध्ये अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याला म्हणतो. अँग्युलर ऍक्सेलरेशन त्याच पद्धतीने वेलोसिटी ऍक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट सुरुवातीला डिस्प्लेसमेंट आपण फक्त डिस्प्लेसमेंट म्हणतो त्याला आपण सर्क्युलर केस मध्ये त्याला काय म्हणतो आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, म्हणजे या तिघा क्वांटिटीवरून आपल्याला एक लक्षात येतं. त्याचप्रमाणे लिनियर केस मध्ये जसं आपण फोर्स म्हणतो एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्जेक्ट विदिन मोशन मध्ये असते ती जी क्वांटिटी असते त्याला आपण एक्सटर्नल फोर्स असं म्हणतो. त्याच पद्धतीने सर्क्युलर मोशन मध्ये आपण त्याला काय म्हणतो टॉर्क. Torque is the quantity which is responsible for the circular motion or rotational motion of an object. मग ही जी क्वांटिटी आहे टॉर्क ही आपण सर्क्युलर के मॅनर मध्ये वापरतो. त्याच पद्धतीने लिनियर मध्ये आपण त्याला काय म्हणतो फोर्स. म्हणजे याचा अर्थ काय की ज्या लिनियर केस मध्ये एखाद्या ऑब्जेक्टवर ऍक्ट होणाऱ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या सर्व क्वांटिटी सर्क्युलर मोशन मध्ये सुद्धा आहेत आणि त्याला आपण काहीतरी वेगवेगळे नोटेशन किंवा वेगवेगळे नाव दिलेले आहेत. अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, टॉर्क. आता त्याच पद्धतीने जर एखादं ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास m जर असेल त्याचं मास सर्वात आधी आपण कन्सिडर करतो कारण ऑलवेज डाउनवर्ड डायरेक्शनने त्याच्यावर जो पहिला फोर्स ऍक्ट झालेला असतो तो काय असतो तर मास इनटू ऍक्सेलरेशन. म्हणजे त्याच्या मासवर डिपेंड करतं की त्याच्यावर एक्सटर्नल फोर्स किती लावावा लागणार आहे जेणेकरून तो लिनियर मोशन मध्ये असेल. त्याच पद्धतीने जर एखादी वस्तू आपल्याला रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन मध्ये फिरवायची असेल तर त्यावेळेला सुद्धा मास ही क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करावी लागेल. ज्या पद्धतीने लिनियर मोशन मध्ये आपण एखाद्या ऑब्जेक्टचं जे मास असतं त्याला सिम्पली m ने कॅपिटल M ने दाखवतो आणि मास आपण असं म्हणतो. मास म्हणजे काय अमाउंट ऑफ मॅटर. अमाउंट ऑफ मॅटर तेवढ्या एकक एरिया किंवा युनिट व्हॉल्यूम मध्ये अमाउंट ऑफ मॅटर किती स्टोअर केलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो तर मास. तीच मास ही अॅनालॉगस क्वांटिटी अँग्युलर किंवा सर्क्युलरच्या केस मध्ये काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आणि तीच क्वांटिटी काय असते तर मोमेंट ऑफ इनर्शिया. ही जनरल कन्सेप्ट झाली मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया ही कन्सेप्ट काय आहे तर ज्या पद्धतीने लिनियर केस मध्ये आपण वेलोसिटी, ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि मास या सर्व क्वांटिटी बघितल्या याला अॅनालॉगस सर्व क्वांटिटी सर्क्युलर मोशन मध्ये अँग्युलर वेलोसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट
टॉर्क इथपर्यंत बघितलं होतं. त्याच पद्धतीने लिनियर मधलं जे मास आहे त्याला एनालॉगस क्वांटिटी सर्क्युलर मोशन किंवा रोटेशन मध्ये कोणती असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया. कशा पद्धतीने ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बघा. सुरुवातीला आपण त्याचा आपल्याला आता फॉर्म्युला व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया आणि जनरल कन्सेप्ट तुम्हाला कळली. आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचा प्रॉपर फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी कन्सिडर करा रिजिड बॉडी आपल्याला दिली. व्हॉट इज मीन बाय रिजिड बॉडी? रिजिड बॉडी म्हणजे काय तर एक्सटर्नल फोर्स ही अप्लाय केल्यानंतर एखादी अशी एनी शेप बॉडी ज्याच्या एक्सटर्नल फोर्स आपण जर एक्सटर्नल फोर्स त्याच्या कोणत्याही एका पॉइंटवर लावला तर त्याच्यामध्ये डिफॉर्मेशन घडून येत नाही आणि कितीही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तरी त्याच्यातल्या दोन पॉइंट मधलं अंतर हे कधीही कमी होत नाही. अशी जी बॉडी असते त्याला रिजिड बॉडी म्हणतात. म्हणजेच काय की आपण याच्यावर कितीही हँडलिंग केलं तरी याचा शेप बदलणार नाही आणि ते टोटली डिस्ट्रॉय म्हणजे बेंड सुद्धा होणार नाही, दोन तुकडे सुद्धा होणार नाहीत. बरोबर आहे. अशी जी बॉडी असते त्याला रिजिड बॉडी म्हणतात. परफेक्टली रिजिड बॉडी ही युनिव्हर्स मध्ये एक्झिस्ट करत नाही पण लाईक अ रिजिड बॉडी आपण कन्सिडर करतो सर. त्याच्यामध्ये हॅलो सर. हॅलो हा बोला सर. ब्लर होत आहे सर. हा हॅलो सर. ब्लर होत आहे. ब्लर ब्लर होत आहे का? हा बस आता बघा बरं येतंय का? क्लियर आहे. क्लिअर क्लियर आहे. क्लियर आहे. क्लिअर आहे. ओके. झूम केलेलं त्याच्यामुळे ब्लर होतं. ठीक आहे. मग आता बघा एनिशियल बॉडी आपल्याला इथे काहीतरी दिलेली आहे. ही हे एक्सिस ऑफ रोटेशन त्याचं दाखवलेलं आहे. म्हणजे काय की बॉडी जर रोटेट करेल तर या एक्सिस भोवती फिरणार आहे. स्वतः भोवती एक काहीतरी एक्सिस असेल त्या एक्सिस भोवती ती गोलाकार फिरणार आहे. मग जर ती फिरणार असेल तर त्याचा अँग्युलर वेलोसिटी आपण कशाने दाखवतो? ओमेगाने. बरोबर आहे. अँग्युलर वेलोसिटी आपण कशाने दाखवणार? ओमेगाने. कन्सिडर करा की ओव्हरऑल ह्या रिजिड बॉडीचा मास किती आहे तर कॅपिटल एम. हे ओव्हरऑल मास कॅपिटल एम डिस्ट्रीब्यूट झालेला आहे त्याच्या स्मॉल सेगमेंट मध्ये. म्हणजे आपण जर कन्सिडर केले त्याचे छोटे छोटे स्मॉल सेगमेंट हॅविंग मास स्मॉल टायनी मास. आपण पहिला एक पार्टिकल घेऊ एक कोणता तरी त्याचा मास किती आहे तर m1. दुसरा एक कोणता पार्टिकल घेऊ त्याचा मास असेल m2. तिसरा m3 m4 m5 अप टू n number of particle किंवा n number of atom आपण काय करतो n number of त्या अशा सबएटॉमिक पार्टिकल पासून छोट्या छोट्या पार्टिकल पासून ओव्हरऑल ती बॉडी कन्स्ट्रक्ट झालेली आहे आणि या सर्वांचं समेशन जर आपण घेतलं तर आपल्याला ओव्हरऑल मास ऑफ दॅट बॉडी मिळेल. बरोबर आहे. मग जर याची कायनेटिक एनर्जी आपण यांचा प्रयत्न केला तर कायनेटिक एनर्जीच्या बाबतीत याच्या फॉर्म काय आहे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 mv स्क्वेअर. हा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म आहे. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये मास ओव्हरऑल प्रत्येक याचं जर आपण कन्सिडर केलं कन्सिडर एक मास m1 आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा अंतर किती आहे तर r. हे ओव्हरऑल एक्सिस ऑफ रोटेशन पासून प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स हे किती असणार आहे तर वेगवेगळं असणार आहे. कारण एखादा पार्टिकल हा पॉइंट म्हणजे शेवटच्या पॉइंट एज वर असेल, कोणता अगदी जवळ असेल, कोणता मिडल असेल, कोणताही जो पार्टिकल आपण बघू त्या पार्टिकल मधलं आणि एक्सिस ऑफ रोटेशन मधलं अंतर हे प्रत्येक वेळी डिफरंट असणार आहे. मग कन्सिडर करा m1 हा पार्टिकल आहे याचं ओव्हरऑल एक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या पार्टिकल मधलं डिस्टन्स किती आहे तर r1. m2 साठी तेच डिस्टन्स किती आहे r2. आपल्याला लगेच लक्षात येतं बघा दोघांमध्ये फरक आहे. r2 मोठा आहे as compared to r1 आणि अप टू rn n नंबर ऑफ असतील तर mn nth नंबर ऑफ जो मास असेल त्याचं डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन किती येणार आहे तर r rn. ठीक आहे. मग आपल्याला जर कायनेटिक एनर्जी याच्या बाबतीत लिहायची असेल तर आपण काय लिहू शकतो 1/2 m v स्क्वेअर हा ओव्हरऑल फॉर्म्युला आहे. कारण प्रत्येक एका ओव्हरऑल कायनेटिक एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट इज नथिंग बट द समेशन ऑफ कायनेटिक एनर्जीज ऑफ ईच पार्टिकल.
कारण ते जर ओव्हरऑल ओमेगा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये जर ते फिरणार असेल, ओव्हरऑल बॉडी जर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार असेल, तर त्याच्यातला प्रत्येक मास पार्टिकल, प्रत्येक एक पार्टिकल सुद्धा काय करेल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करेल. आणि ज्या वेळेला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी ओव्हरऑल ऑब्जेक्टची जी असेल तीच प्रत्येक एका मासची असेल, पण त्याच्यामध्ये काय राहणार आहे, डिफरन्स राहणार का? कारण बघा 1/2 m v स्क्वेअर कन्सिडर करा की ओव्हरऑल एनर्जी दिली आहे, कायनेटिक एनर्जी ओव्हरऑल ऑब्जेक्ट. आता समेशन ऑफ ईच पार्टिकल किंवा कायनेटिक एनर्जी ऑफ ईच पार्टिकल जर आपण केलं तर कायनेटिक एनर्जी कशा पद्धतीने लिहिता येईल आपल्याला, तर 1/2 m1. आता मास किती घेतोय मी ह्या पार्टिकल साठी, आपण कायनेटिक एनर्जी लिहितो ती किती येईल, तर m1 v1 स्क्वेअर प्लस 1/2 m2 v2 स्क्वेअर प्लस 1/2 m3 v3 स्क्वेअर. बरोबर आहे. nth नंबर जर असेल तर आपण mn vn स्क्वेअर. नाव लिनियर केस मध्ये आपल्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. आता लिनियर केस मध्ये वेलोसिटी आणि अँग्युलर केस मध्ये वेलोसिटी कसे रिलेट करतात आपल्याला माहिती आहे. तर v r ओमेगा हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. मग त्या पद्धतीने जर लिहायचा प्रयत्न केला तर v1 ची व्हॅल्यू किती येईल, r1 ओमेगा, v2 ची व्हॅल्यू किती येईल, r2 ओमेगा. ओमेगा ओव्हरऑल प्रत्येक एकच अँग्युलर वेलोसिटी ओव्हरऑल ऑब्जेक्टची म्हणून ओमेगा कॉन्स्टंट, बट r1 r2 आपण आधीच बघितलं काय वेगवेगळे, म्हणून v3 किती येईल किंवा vn डायरेक्ट एन नंबर साठी ची वेलोसिटी दिली आपण किती येईल, rn ओमेगा. बरोबर. मग आता याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये आपण हा जर पूर्ण फॉर्म्युला क्रिएट केला, ची व्हॅल्यू जर अशा पद्धतीने टाकली आपण तर काय मिळेल, 1/2 m1 v1 किती आहे, तर r1 ओमेगा r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 1/2 m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस अप टू n नंबर ऑफ समेशन आहे प्लस 1/2 इथपर्यंत दिसतोय mn rn ओमेगा स्क्वेअर r स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण आता काय केलं तर वेलोसिटीच्या लिनियर जे कन्व्हर्टर होतं ते कोणत्या फॉर्म मध्ये घेतलं का, रोटेशनलच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं. आता लक्षात ठेवायचं की ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी समेशन ऑफ ऑल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. याला काय म्हणतात, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आपण बघा आता ट्रान्सलेशनल एनर्जी प्रत्येक एका m1 m2 m3 अप टू mn प्रत्येक एका पार्टिकल साठी किती ट्रान्सलेशनल एनर्जी आपण काढली इथं, तिला रोटेशनल फॉर्म मध्ये आणलं. आणि मग आता ओव्हरऑल समेशन ऑफ ऑल एनर्जीज कायनेटिक ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीज इज नथिंग बट द रोटेशनल कायनेटिक एनर्जी. देयरफॉर हा फॉर्म कोणता तयार झाला आपला, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, तर हाच 1/2. आता याच्यामध्ये बघा ओव्हरऑल 1/2 आपण कंबाईन कॉमन केलं तरी चालेल. ओमेगा ओव्हरऑल बघून घ्या कॉन्स्टंट आहे म्हणून आपण ओमेगा सुद्धा काय कॉमन काढू. उरलं काय, तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू किती पर्यंत, तर प्लस mn rn स्क्वेअर. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी ह्या ऑब्जेक्ट साठी किती आली, तर 1/2 ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस अप टू mn rn स्क्वेअर. नाउ that is equals to 1/2 ओमेगा स्क्वेअर अँड ही पूर्ण जी ब्रॅकेटेड टर्म आहे त्याला मी दाखवतो कॅपिटल आय ने, आणि ही ब्रॅकेटेड टर्म जी आहे हेच कन्सेप्ट काय आपली मोमेंट ऑफ इनर्शिया साठी. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा ओव्हरऑल फॉर्म्युला नेमका काय असतो तो पण आपल्याला मिळाला. हे कशा पद्धतीने सिद्ध केलं आपण बघा, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिलेला आहे. लिनियर केस साठी कायनेटिक एनर्जी असते 1/2 mv स्क्वेअर लिनियर केस साठी. बरोबर आहे. ही कोणती लिहिली आपण, कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल केस. रोटेशनल साठी कायनेटिक एनर्जी किती येते अशा पद्धतीने. आता हे दोघं जर आपण इक्वेट केले तर आपल्याला एक लक्षात येईल की v स्क्वेअर म्हणजे लिनियर वेलोसिटी आहे,
ओमेगा स्क्वेअर म्हणजे रोटेशनल वेलोसिटी आहे किंवा अँग्युलर वेलोसिटी आहे. दोघं कायनेटिक एनर्जीचेच फॉर्म आहे. वन हाफ अजून दिलेला आहे, हा सुद्धा कॉमन आहे. म्हणजे आय आणि एन हे सुद्धा एकमेकांना काय असतील, एनालॉगस असतील. देअरफॉर quantity m in linear is nothing but the quantity I in rotation. Therefore, moment of inertia is nothing but the mass component in rotational dynamics किंवा circular motion मध्ये moment of inertia हे काय असतं तर mass component असतं त्या ऑब्जेक्ट. याच्यावरून आपल्याला इथं क्लिअर होतं. आणि म्हणून आपण आता याच्यावरून एक लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल साठी काय असते तर हा m स्क्वेअर आणि रोटेशनल साठी किती असते तर हा I ओमेगा स्क्वेअर. नाउ मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आपल्याला थोडक्यात काय मिळाला, मग मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण m1r म्हणजे ओव्हरऑल समेशनच्या फॉर्म मध्ये जर मी लिहिलं तर काय मिळेल मला, समेशन ऑफ I इज इक्वल्स टू 1 टू n ओव्हरऑल सर्व मास सर्व पार्टिकल्स आपण काय केलं समेशन केलं. समेशन ऑफ I इक्वल्स टू 1 टू n mi ri स्क्वेअर. हा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ही क्वांटिटी कशावर डिपेंड करते बघूया. फर्स्ट ऑफ ऑल मोमेंट ऑफ इनर्शिया इज टोटली डिपेंड ऑन द मास ऑफ ईच पार्टिकल कंटेनिंग बाय द ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला सर्व ऑब्जेक्ट मधल्या ईच पार्टिकलचा मासवर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो. आणि सेकंड त्याच्यामधलं डिस्टन्स एक्सिस ऑफ रोटेशन आणि जो जे पार्टिकलचा मास आपण कन्सिडर करणार आहे या दोघांमधलं अंतर किती आहे, डिस्टन्स बिटवीन बोथ, याच्यावर याच्या स्क्वेअरवर सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड करतो. शॉर्ट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपल्याला याच्यावरून काय तयार करता येईल तर मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट द समेशन ऑफ ईच मास, समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ ईच मास and square of distance between the axis of rotation and the mass component. Mass component and axis of rotation मधलं जे अंतर आहे याचा स्क्वेअर आणि m यांचा प्रॉडक्ट हे ओव्हरऑल समेशन, सर्व समेशन जर घेतलं तर आपल्याला ओव्हरऑल मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण बॉडीचा मिळू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याजवळ फॉर्म्युला आहे, याच्यावरून आपण एसआय युनिट काढू शकतो. मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय तयार होईल, m आहे म्हणजे काय मास. आपण कशामध्ये मेजर करतो त्याला एसआय मध्ये केजी मध्ये, आणि r म्हणजे काय डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण मेजर करतो मीटर मध्ये, त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे केजी मीटर स्क्वेअर. एसआय मध्ये सीजीएस मध्ये हेच काय ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. ओव्हरऑल डायमेन्शन मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय क्रिएट होईल, केजी म्हणजे मास आहे म्हणून m⁴ l⁴ 2 t⁴0 हे तुमचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन क्रिएट करतं. ठीक आहे. मग आता आज आपण काय काय बघितलं परत एकदा रिकॉल करून या. आपण आतापर्यंत लिनियर आणि अँग्युलर दोघांमध्ये कंपॅरिझन करत आहोत. लिनियर मधल्या अँग्युलर वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन, फोर्स याचा एनालॉगस सर्क्युलर किंवा रोटेशनल मध्ये आपल्याला होता. कोणते कोणते होते अँग्युलर वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट, ऍक्सेलरेशन आणि टॉर्क. पण लिनियर केस मध्ये जी मास ही क्वांटिटी आहे त्याचा एनालॉगस क्वांटिटी आपल्याला माहित नव्हती, ती आपण फाइंड आउट केली आणि तीच क्वांटिटी कोणती असते तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा ओव्हरऑल हे जे एनालॉजी आपण काढली त्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फायनल फॉर्म्युला काय क्लिअर झाला तर I is equals to summation of I equals to 1 to n mi r square. SI unit त्याचं काय केजी मीटर स्क्वेअर, सीजीएस काय ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर, डायमेन्शन m1 t⁴0. ठीक आहे. याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघू. तोपर्यंत धन्यवाद.